चला तर आज बनवूयात मस्त अशी मूग डाळ खिचडी। तर तांदूळ घेतलेले, त्याची अर्धी मी मूग डाळ घेतलेली आहे, धुवून स्वच्छ ठेवलेले। पातेल्यामध्ये 1 चमचाभर तूप घेतलेले, 1 चमचाभर मी तेल घेतलेले, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, हळद, कढीपत्ता वगैरे घालून मस्त खमंग अशी फोडणी करून घ्यायची। आणि आपले जे डाळ तांदूळ आहेत ते छान असे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये। तर हे डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता। चवीनुसार मीठ घालायचे आणि छान असं परतून घ्यायचंय। आता हे पातेल मी कुकरमध्ये ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवरती आपण ह्याला ना 3 शिट्ट्या करून घ्यायचे। आणि याच्या डाळ तांदळाच्या 3 पट आपण पाणी घालायचंय। मौसूद अशी खिचडी शिजली पाहिजे ना, म्हणून 3 पट पाणी घालायचं आपल्याला। आणि हा कुकरमध्ये मी पातेल आहे ते ठेवून देणार आहे। मस्त अशी डाळ खिचडी आपली तयार होते। लोणच्याबरोबर सर्व करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।